आणि मला रडका पिक्चर दाखवला होता म्हणून आता मी हसण्यासाठी CID बघतोय. अक्षयने आल्याला गुड न्यूज दिलेली आहे. अक्षयने केक बनवला आहे. कुठला केक आहे अक्षय? सगळ्यांना एकाच रूम मध्ये झोपायचंय म्हणून हा गोंधळ चाललेला आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज फ्रायडे आहे आणि मी ह्युस्टनमध्ये आहे कामासाठी. सो आज मी परत चाललो आहे घरी. माझं दुपारचं फ्लाईट आहे आणि आज व्हिडिओ चालू करायचं कारण हे आहे की या वीकमध्ये मला मिळाली आहे फोर्ड मस्टँग 2025 ची कन्व्हर्टेबल. आणि मला माहिती आहे मी या गाडीचा रिव्ह्यू केला आधी पण तेव्हा आपल्या फॅमिलीमध्ये कमी लोक होते आणि आता लोक वाढलेली आहेत म्हणून त्यांच्यासाठी परत या गाडीचा रिव्ह्यू करतोय. आणि वेदर पण एकदम परफेक्ट आहे. 22-23 डिग्री आहे म्हणून मी रोज मस्त टॉप डाऊन करूनच ऑफिसला चाललोय. तर आता पहिलं मला ऑफिसला जायचं आहे, त्याच्यानंतर मग एअरपोर्टला जायचं आहे. सो चला आता निघूया. आणि ओपन गाडी चालवायची मजाच वेगळी आहे. आणि आपल्याला वाटतं की हायवेच्या स्पीडला म्हणजे आपण 120च्या स्पीडला जेव्हा जातो तेव्हा गाडीत खूप हवा येत असेल, पण असं नाही आहे. हॉटेलचं पार्किंग आहे. ऑटो डिटेक्ट होतो गाडी. आता मी 120च्या स्पीडला आहे आणि गाडीच्या आत मला व्यवस्थित सगळं ऐकू येते आणि जास्त हवेचा डिस्टर्बन्स पण नाही आहे. त्याचा का थोडासा आहे कारण मी आता ही काच उघडी ठेवली आहे माझ्या साईडची, पण या साईडची काच मी बंद ठेवली आहे. सकाळचे 7 वाजलेले आहेत. ट्रॅफिक नाही आहे. टोल रोड आहे म्हणून पण ट्रॅफिक थोडा कमी असतो याच्यावर. आता मी ऑफिसला पोचलो आहे म्हणून रूफ बंद करतो. रूफ बंद केल्यानंतर या छोट्या काचा आहेत त्या पण वर होतात आणि मग आपल्या नॉर्मल काच झालं बंद. आणि एकदा बंद झालं की मग नॉर्मल गाडीसारखंच फील येतं, काय असं जास्त आवाज वगैरे येत नाही. तर मी निघालो ऑफिसमधनं आणि त्या एअरपोर्टला पोचतोय. रेंटल कार ड्रॉप करायची, मग शटल घेऊन टर्मिनलला जायचं. आणि आता मी टॉप बंद केलं कारण बाहेर खूप ऊन आहे. सकाळी मस्त वाटत होतं. मस्टँग मला यासाठी आवडते कारण याची ड्रायव्हिंग पोझिशन एकदम मस्त आहे. बाकी कमॅरो वगैरे ज्या गाड्या आहेत त्या पण चांगल्या आहेत, पण ती ड्रायव्हिंग पोझिशन मला आवडत नाही. आणि ही गाडी ड्रिफ्ट करायला एकदम इझी आहे. तुम्हाला नेक्स्ट टर्नवर दाखवतो. राईट मारायचं आपल्याला. जरा ॲक्सिलेटर दाबला की ड्रिफ्ट होते. आता जस्ट थोड्या वेळा आधी ह्युस्टनवरनं घरी आलो आणि आता मी लगेच परत निघतोय कोलंबस ओहायोला. कारण हा वीकेंड मी जाणार आहे अक्षयकडे, त्याच्या घरी. अक्षय, दिशा आणि अस्मिता पण येते डॅलसवरनं. सो हा वीकेंड आपण त्यांच्यावर स्पेंड करणार आहोत अक्षयच्या घरी. तर आता वाजलेत 6:30 आणि 3 तासाचा रस्ता आहे. सो 9:30ला मी पोचीन. आणि असं मी ऐकलं की ते लोक पावभाजी बनवतात. सो आता पटापट जाऊया आणि तिकडे जाऊन पावभाजी खाऊया. आता मी गाडीत बसलोय, सामान वगैरे टाकलंय. आता मी कुठेतरी थांबून कॉफी घेणार आहे, म्हणजे 3 तास मस्त कॉफी पित आपण जाऊ शकतो स्ट्रेट. Hi, Rohan? Yes. All right, so we code 97. Thank you. नवीन काहीतरी चेरी चाय आलाय, तो मी ट्राय करायला घेतलाय. आता आपण 1 तास लांब आहोत, पण आपली गाडीची रेंज 51 माइल्स आहे आणि आपल्याला अजून जायचं आहे 69 माइल्स. आता पेट्रोल पंप बघतो कुठेतरी आणि थांबतो. आणि मग आपल्याला एअरपोर्टला जायचं आहे आणि अस्मिताला पिकअप करायचं आहे आणि मग अक्षयच्या घरी जायचं आहे. आता अक्षयच्या घरी पोचायला 8 मिनिटं आहेत आणि मी अस्मिताला पिकअप केलं. आता अक्षयला फोन करून विचारतो काय आणायचं आहे का. हा, मी 7 मिनिटात पोचतोय. तुला अजून काय पाहिजे? नाही काय नको. ओके. जॉन्सटाउन रोड आहे ना वाटतं एक्झिट? हो, आत्ता जॉन्सटाउन रोड घेतला एक्झिट. हा, तो बरोबर. ओके, जवळच आलं. चालेल, आलो. या. ओके. पोचलो आता आम्ही. इकडे अक्षयचं घर आहे. सामान काढतो आणि वर जातो. वेलकम ब्लॉग मध्ये. तेरा इंट्रो तो दे पहले. My name is Jugal.
जुगी भाई अक्षयचा रूममेट लकी मी. अक्षयने आल्याला गुड न्यूज दिलेली आहे, त्याचा H1B झालेला आहे पिक. मी आत्ताच तिला गाडीत बोलत होतो की रिझल्ट अनाउन्स झालेत. खतरनाक. कधी कळलं तुला? दुपारी पण मी सांगितलं हे बोला सगळे येऊ दे. ऐसा मैं एक स्टोरी बोलना जाएगा. तो जब पता मेरे को चला कि इसका लास्ट H1B है तो अटेम्प्ट है, तो मेरे को तो ऐसा टेंशन आ गया. मैंने बोला कहाँ बैठ के दूसरा वापिस अभी कौन ढूंढेगा, कहाँ मिलेगा. चेंज वगैरे करून आलोय आणि इकडे बनते पावभाजी. मस्त बटर मार. पावाला बटर मारतोय. नुकताच H1B झालेला मुलगा. हे काय चीज, कॉटेज चीज, पनीर पावभाजी. प्रोटीन स्पेशल. पावभाजी मी बनवली आहे. मिस दिशा भोसले द शेफ. पावभाजी नाही बनवली. पावभाजी बनवली. सगळे गाडीवाले आयटम तिचे चांगले बनवते. हा ना, रेडी टाकते मी एकदम बाहेर. लास्ट टाइम शेवपुरी, रगडा पॅटीस, आता डोसा पण एकदा बनव. हा ते ना खाली प्लेट्स रेडी होतात. अरे जिसको पनीर चाहिए वो ले सकता है. तू लेके आना इधर. अच्छा इस पे बोल दो. अरे इस पे ही बैठना है, टेबल है अपना. नवीन डायनिंग टेबल. आता मी हास्यचित्र लावलेलं आहे आणि पावभाजी खायला स्टार्ट करतोय. अक्षयनी केक बनवलेला आहे. कुठला केक आहे अक्षय? बनाना वॉलनट चॉकलेट चिप केक. बनाना वॉलनट चॉकलेट चिप केक. दिसतोय तर मस्त. कधी बनवला? हे काल बनवलं. काल. कसं बनवलं ते सांग. रेसिपी देतो तुला मी. कॅप्शन्स मध्ये तुम्हाला रेसिपी मिळू शकेल. तू लिही आहे कॅप्शन. या माणसाने बनवले त्याला करायला लावा. जुगी बाय. हॅपी बर्थडे. हॅपी H1B. तिकडे कोपऱ्यात कुठे कापतो जरा मध्ये लाईट. कापतोय तो. अरे हे कोण आहेत? 4 सुंदर लोक. मी, पोल, दिशा आणि बिल्डिंग. सगळ्यांना एकाच रूम मध्ये झोपायचंय म्हणून हा गोंधळ चाललेला आहे. मावतोय मी. मावतोय ऍक्च्युली मावतोय पण चुकून ही उठली वॉशरूम. तेच बोललो मी. तिकडनं उठावं लागेल. तुम्ही त्या बाजूने उतरा. मला काय जागा, हिला जागा नाहीये. आता उठलोय. आता हळूहळू शरीर हलायला स्टार्ट होत आहे. आता उठणार आणि अक्षय चहा बनवायला गेलाय. तो खुश आहे म्हणून त्याच्यात एनर्जी खूप आहे. सकाळी तो किती वाजता उठला काय माहित. 6ला उठला असेल. 6:30-6ला उठला असेल. फोनवर बोलत होता तो. तुम्ही पुरलात दोघं खाली? हल्लोच नाही ना, सरळच्या सरळ होतो. चाय मेकिंग. चहा मेकिंग. आज नवीन क्लासेस. हा आज नवीन क्लासेस. लास्ट टाइम पण तुम्ही आलेले तेव्हा अच्छा हेच होतं. हेच होते ना. कटिंग मध्ये हे कटिंग पेक्षा मोठे आहेत पण मस्त वाटतात ना. ॲज युजल सगळ्यात चांगला चहा अक्षयच बनवतो इकडे. अस्मिता घरी फोनवर बोलते आणि बाहेर वातावरण असं आहे. सनी नाही आहे, क्लाउडी आहे आणि 18 डिग्री टेम्परेचर आता. एकदम कूल आहे. काय करतोय अक्षय? उसका पाव. बाहेर बसून चहा प्यायचा प्लॅन आहे. फन फॅक्ट्स बाय अक्षय पोळ. फॅक्ट्स आहे पण हे पार्लेजी बिस्किट दुसऱ्या कंट्रीज मध्ये जातं. US मध्ये तर हे होतच इम्पोर्ट वगैरे एक्सपोर्ट बनवतात. एक्सपोर्ट. पण माझा एक कलिग आहे तो नायजेरियाचा आहे. तो आता US सिटीजन झाला पण तो लहानपणी होता. तो बोलला तो पण पार्लेजी खायचा. म्हणजे आफ्रिकामध्ये पण, आफ्रिकन कंट्रीजमध्ये पण पार्लेजी जातं. आणि त्याच्यावर लिहिलंय वर्ल्ड्स लार्जेस्ट सेलिंग. बस बस तुम्ही बसा. मी उभी राहू शकते. अरे मी बसतो त्याच्यावर. बस मग आता दिले त्याने जागा.
मस्त झालाय चहा. अस्मिता पिऊन बघ. आता संध्याकाळ झाली आहे आणि अख्खी दुपार मी इथे एडिटिंग करत होतो व्लॉगचं. म्हणून आता जरा मला एडिटिंगचा आणि यूट्यूबचा इन जनरल थोडा कंटाळा यायला लागला, कारण माझे फ्रेंड्स सगळे मजा करतात, मी एकटा इकडे बसून एडिट करतोय. आणि हे मी हॉबीसाठी करायला स्टार्ट केलं होतं, पण आता जरा माझ्यावर बोझ बनलेला आहे. पण तरी काय ना, जोपर्यंत माझ्याकडे कंटेंट आहे तोपर्यंत मी रेग्युलर पोस्ट करायचा प्रयत्न करणार. आणि या लोकांनी आता दुपारभर दिशा आणि अक्षयनी वडापाव बनवलेला आहे, का बटाटा वडा बनवलेला आहे आणि चहा बनवलाय. सो आता आपण बाहेर जाऊया. बनले वडे जबरदस्त. आ गया ऑफिस से. पूरा लैब चल रहा है. बस झालं अक्षय, बस झालं. अरे दाम भजी नाही आहे, त्याचे वडे भाजी खाऊन पण झाली. वडे नाही आहेत. आता आपल्याकडे वडापाव, चटणी, 2 टाईपच्या, चहा आणि थोडीशी कांदा भाजी आणि CID बघतोय आता आम्ही. कसं झालंय? सगळं दिशा आणि अक्षयने बनवलंय. रिव्ह्यू एकदम घर जैसा, एकदम इंडिया जैसा. पाव वाव सब कुछ. आम्ही खाऊन इकडेच पसरलो असे. आणि CIDचा आता दुसरा एपिसोड चालू आहे. आता परत आम्ही जुगार खेळतोय. उनोचे आमच्या 3 राऊंड खेळून झाले. 4 राऊंड ना का 3 राऊंड? 4 राऊंड. त्याच्यातला 1 राऊंड मी जिंकलोय, 2 राऊंड अस्मिता जिंकली आणि 1 राऊंड अक्षय जिंकला. आता आम्ही बदाम 7 खेळतोय आणि दिशा तिच्या त्या ब्लँकेटच्या आत घुसून इंस्टाग्रामवर रील्स बघते. काय करताय तुम्ही दोघं? मूवी बघतोय. मूवी नाव काय पिक्चरचं? दोस्ती करोगी. मी फर्स्ट टाइम बघतोय. आम्ही आमच्या टेबलवर पिझ्झे पसरवतोय. आचारी रेग्युलर चीज पिझ्झा, आचारी पनीर, गोबी मंचुरियन. रेकमेंडेशन बाय अक्षय पोळ. येस. एडिटिंग चालू आहे व्हिडिओचं. कंटाळा आलेला आता एडिटिंगचा. आम्ही रेडी आहोत खायला. आम्ही खायला रेडी आहोत. आता आपले पिझ्झे आलेले आहेत. आणि काय काय अक्षय? हा चीज पिझ्झा आहे, हे चिली चीज ब्रेड आहे, गोबी मंचुरियन पिझ्झा, अचारी पनीर पिझ्झा, अचारी चिकन पिझ्झा. जबरदस्त इंडियन पिझ्झा. आणि पिझ्झा बरोबर कोक आणि स्प्राईट. चला आता पेटपूजा करूया विथ CID. आणि मला रडका पिक्चर दाखवला आता, म्हणून आता मी हसण्यासाठी CID बघतोय. आता आमचं जेवण झालेलं आहे आणि अक्षयनी गुलाबजाम आणलेले आहेत. आणि मी इंडियावरनं आल्यापासून 0 शुगर डाएटवर आहे. 2 आठवडे मी फॉलो केलेलं आहे एकदम व्यवस्थित. आणि इकडे आल्यापासून अख्खा माझा तुटलेला आहे. चीट डे काय माझा लूट डे झालेला आहे. एवढी शुगर खाल्ली आहे. गुड मॉर्निंग. आता सकाळ झालेली आहे, आम्ही सगळे तयार होतोय आणि आज मी परत चाललोय. आणि त्याआधी आपण ब्रेकफास्टला कुठे चाललोय रे? आपण दादूस मध्ये चाललोय. दादूस काय म्हणतो ते साऊथ इंडियन ब्रेकफास्ट प्लेस. ओके. आणि तिकडनं मग आम्ही डायरेक्ट निघतो. आता आम्ही निघालोय. पहिल्या दिशाला सोडणार कारण तिला काम आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर मग मी ब्रेकफास्ट करायला जाणार आहे आणि मग आय थिंक देवळात जाणार आहे. अक्षय मागे आणि पाऊस पडतोय मस्त. अस्मिता माझ्या गाडीत आहे आणि दिशा त्याच्या गाडीत आहे. आता मी पोचलो दिशाच्या घरी. दिशा इकडच्या रूममेट्स बरोबर राहते या घरात. साईबाबांच्या मंदिरात जाऊ आणि त्याच्यानंतर मग आपण भारती हिंदू टेम्पल. ओके. आणि मग खायला जाऊ पेटपूजा. डन. तर आम्ही साईबाबा टेम्पलला आलो आहे आणि हे बघा रस्त्यावर मस्त बदक आहे आणि त्याची पिल्लं पण आहे तिकडे. समोर अक्षयची गाडी आहे. दिशाला आम्ही ड्रॉप केलेलं आहे आणि आता अस्मिता त्याच्या गाडीत बसली आहे. हे बघा हे आहे देऊळ. आता मी बसलोय दादूस बेकरी अँड स्वीट्स मध्ये.
आणि बाजूला क्वालिटी आईस्क्रीम पण आहे आणि भूक लागली आहे तर खाऊया आपण. आपला वडा आलेला आहे. मी आणि अक्षयने घेतलं आहे मेदूवडा, अस्मिताने घेतलं आहे इडली आणि मेदूवडा. 2 इडली 1 वडा. 2 इडली 1 वडा. आम्ही 3 वडा. तर आता मी घरी पोहोचलोय, मस्त चहा वगैरे प्यायला आणि रिलॅक्स झालोय. आता परत मला पॅकिंग करून उद्या सकाळी निघायचंय. हा वीकेंड थोडा हेक्टिक झाला पण तिकडे पण मी आरामच केलाय, फक्त माझ्या घरी नव्हतो. तर आता मी जेवण तर बनवणार नाहीये कारण तिकडनं मी व्हेज बिर्याणी घेतली आहे पार्सल, तर तीच खाईन आणि मग उद्या सकाळी परत ऑफिसला. सो हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.